नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आयुर्वेदिक दृष्ट्या जेवायला बसण्याची योग्य पद्धत. ही फक्त कसा बसायचं यावर नाही, तर शरीर, मन आणि अन्नाचा एकत्रित सन्मान करण्यावर आधारलेली आहे. आयुर्वेदात अन्न हे औषध मानलं जातं आणि बसण्याची पद्धत ही पचनशक्ती, रक्ताभिसरण आणि मनशांतीवर थेट परिणाम करते. तर जेवायला बसण्याची योग्य पद्धत ज्याच्यामुळे शरीरातील बरीच आजार निघून गेलेले दिसतील. असं म्हणतात की आरोग्याचा मार्ग हा आपल्या पोटातून जात असतो. ज्या व्यक्तीची पचनशक्ती चांगली आहे, खाल्लेलं अन्न व्यवस्थितरित्या पचतं, अशा व्यक्तीला सहसा कुठलाही आजार होत नाही. परंतु जर तुम्हाला अपचन, ॲसिडिटी, गॅसेस होत असेल किंवा व्यवस्थित पोट साफ होत नसेल किंवा पोटाभोवती चरबी साठलेली असेल, तर याला अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक कारण म्हणजे तुम्ही जो आहार घेताय किंवा जेवण करायला बसताय ते चुकीच्या पद्धतीने करताय. आणि हे आपल्या आयुर्वेदामध्ये फार वर्षापासून आपल्याला जेवायला कसं बसावं हे सांगितलेलं आहे. परंतु तरीही आपल्याकडून ह्या चुका होत असतात आणि मग त्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. म्हणूनच मी आज सांगणार आहे जेवायला बसण्याची योग्य पद्धत कुठली. पहिलं तर बसण्याची जागा आणि वातावरण. शांत, स्वच्छ जागा निवडावी. खूप गोंगाट, ताण किंवा मोबाईल, टीव्ही पाहणं टाळावा. पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसणे पचनास अनुकूल मानले जाते. जमिनीवर बसणे उत्तम, कारण त्यात नैसर्गिक पवित्रता आणि स्थिरता असते. त्यानंतर बसण्याची मुद्रा. सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसणं फायदेशीर ठरतं. कारण पोटाभोवती हलका दाब येतो. त्यामुळे पचनरसांचे स्रवण वाढते. रक्ताभिसरण पोटाकडे सुरळीत होते. जर जमिनीवर बसणं शक्य नसेल तर सरळ कंबर ठेवून खुर्चीवर बसायचं आहे. पाठीला टेकवायचं नाहीये. पोट मोकळे राहते आणि पचनास मदत होते. त्यानंतर अन्न घेण्याची मानसिक तयारी. अन्न सुरू करण्यापूर्वी 2-3 दीर्घ श्वास घेऊन मन शांत करावे. कृतज्ञतेने आभार मानून अन्न सुरू करावे. यामुळे मेंदू आणि पोट यांचा समन्वय वाढतो. राग, चिंता किंवा उद्विग्न अवस्थेत जेवण करू नये. याच्याने पचनशक्ती कमी होते. अन्न हे हाताने खाणे उत्तम आहे. हातातील उष्णता, संवेदना आणि मेंदूला मिळणारे संकेत पचनासाठी फायदेशीर असतात. अन्न लहान घास घेऊन चांगले चावून खावे. घाई गडबडीत न खाता मध्यम गतीने खावे. बसताना पोटावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी. जेवताना जास्त पाणी पिऊ नये. घास घेताना थोडे कोमट किंवा खोलीच्या तापमानाचे पाणी पिणे योग्य ठरते. खूप थंड पाणी किंवा फ्रीजमधील पाणी पचनशक्ती मंदावते. जेवण संपल्यानंतर लगेच उठून धावपळ करू नये. काही मिनिटे शांत बसावे. तोंड, हातपाय स्वच्छ धुवावेत. वज्रासन मध्ये 5 ते 10 मिनिटं बसावे. याने पचन अधिक चांगले होते. ही तर होती जनरल माहिती. आता मी सांगणार आहेत योग्य पद्धत कुठली. जर तुम्ही खाली बसून जेवण करत असाल किंवा डायनिंग टेबलवर खुर्चीवर बसून जेवण करत असाल तरी सुद्धा काही हरकत नाहीये. मी सांगितलेला बदल हा तुम्हाला करायचा आहे. व हा बदल अगदी साधा व सोपा आहे की जेवायला बसताना आपल्या पाठीचा जो मणका आहे, विशेषतः कमरेचा म्हणजे पोटाच्या पाठीमागच्या बाजूला जे मणके आहेत, छातीपासून खालचे जे मणके आहेत, विशेषतः कमरेमधील जे मणके आहेत ते जेवताना ताठ ठेवायचे आहे. जर तुम्ही मणके ताठ ठेवून जेवण केलं तर खाल्लेले जे अन्न आहे ते व्यवस्थित रित्या पचायला लागतं. गॅसेस, ॲसिडिटी ह्या समस्या पूर्णपणे निघून जातात. म्हणून पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिलं असेल आपले पाठीचे मणके ताठ राहावे म्हणून जेवताना चौरंगावर जेवणाचं ताट ठेवून ते अन्न जेवण्याची पद्धत होती. तुम्ही डायनिंग टेबलवर जरी जेवत असाल तरी खुर्चीला आपल्या बॅकचा सपोर्ट देऊ नका. तर पाठीची जी मणके आहे ती आपल्याला ताठ ठेवूनच जेवण करायचं आहे. याच्यामुळे अजून एक फायदा म्हणजे तुम्ही गरजेपेक्षा जास्त खाणार देखील नाही. तुम्हाला जेवढी भूक आहे तेवढंच तुम्ही खाल. म्हणजेच पाठीला सपोर्ट न देता खाल्लं तर. थोडक्यात काय तर आयुर्वेदात सांगितलं आहे मिताहारम बुद्धम
मिताहारं हृद्यं स्निग्धं नात्युष्णं नातिशीतलम आहारो मतिमानित्यं कुर्वीत हितमात्मनः. म्हणजेच काय की अन्न हे मध्यम प्रमाणात हृदयाला आनंददायी, स्निग्ध, ना खूप गरम ना खूप थंड, आपल्या प्रकृतीला हितकारक असावे. तर ही होती संपूर्ण माहिती. तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील माहितीसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.